म्हणजे त्यावेळेस लागण थोडीशी नादान होती. ज्यावेळेस आपण तुमचं ग्रीन शाईन वापरलं खोड्याला त्यावेळेस आपलं म्हणजे लागणीवानीच ऊस आला, म्हणजे लागणीच आम्ही एकदम समाधानी झालो याच्यानं. पहिला खोडव्याचं कसं वातावरण होतं? तुम्हाला कसं वाटत होतं खोडवा? आम्हाला असं वाटत होतं का खोडवा आम्हाला मोडायचा ठरला होता, का एवढा खोडा खास नव्हता, पण आपण तुमचं ग्रीन शाईन वापरल्यानंतर खोडा चांगला आला एकदम एकदम भारी एकदम भारी आला. शेजारी पाजारी तुमचे खोडवे तुमच्या बरोबरचे असे आहे का? नाही, असे कोणाचेच खोडवे कोणाचे नाही. आणि कलरला कसं काय राहिला? कलरला एकदम हिरवागार राहिला. हिरवागार राहिला. आणि फुटव्याला फुटवे पण भरपूर केले, आता साधारण 17-18 फुटवे केले आपले. 17-18 फुटवे. आणि आपण पेर जर शेतकऱ्याला मोजून दाखवलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे वाड्यातलं धरून 19 पेर आहे. आणि किती महिन्याचा खोडवा असेल? साधारण 7 महिन्याचा खोडवा आहे. 6-7 महिन्याचा खोडवा आहे. 7 महिन्याच्या मानाने 19-20 पेर भरपूर. आणि पेऱ्यामधलं अंतर पण थोडस वाढलं. आणि हाईटच आता हाईट भरपूर साधारण 15 फुटाच्या पुढे गेली. 15 फूट 15 फुटाची हाईट. हाईट. तर तुम्ही आता आपल्याकडे ग्रीन शेन वापरलेलं एकदम मनोमन समाधानी? एकदम समाधानी, म्हणजे असं खूप चांगला रिझल्ट आला. एकदम खूप चांगला. आणि असे तुमचे जे आपले महाराष्ट्रातले शेतकरी जे ग्रीन शेन वापरत नाही त्यांना ग्रीन शेन बाबतीत काय मेसेज देऊ शकता?